नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतार सह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे, तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबालकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दशावतार या चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शन बद्दल जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावलकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार सिनेमा 12 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला। 12 तारखेला एकाच दिवशी दशावतार सह बिन लग्नाची गोष्ट, आर पार हे 3 सिनेमे प्रदर्शित झाल्याने बॉक्स ऑफिसवर कोण बाजी मारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं। 2 दिवसाच्या कलेक्शनाचे आकडेवारी पाहता सध्या दशावतार चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं दिसतंय। कोकणाच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एक निष्ठावंत कलाकाराचा अवतार या दशावतार सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे। वयाच्या 80व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावलकर या सिनेमात बाबुली मिश्रीची भूमिका साकारत आहे। याशिवाय सिनेमाच्या सिनेमॅटोग्राफीचे विशेष कौतुक सर्वत्र करण्यात येत आहे। सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 58 लाख जमवल्याचं वृत्त सननेने दिले आहे, तर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होऊन दशावतारने 1,39,00,000ची कमाई केलेली आहे। त्यामुळे जगभरात दशावतार सिनेमाचे 2 दिवसाची एकूण कमाई 2,02,00,000च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे। गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमाच्या तुलनेने हे कलेक्शन खूप चांगले आहे। याशिवाय दशावतारची क्रेज पाहता या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान दशावतार सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर
या सिनेमाचं लेखन व दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलेले आहे। तर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शनी इंदिलकर, सुनील तावडे, रवी काले, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहे। दशावतार या चित्रपटाच्या माध्यमातून लेखक व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घातलेला आहे। या चित्रपटाची निर्मिती सुबोध खानोलकर बरोबर सुजय हाडे, ओमकार काटे, अशोक हाडे, आदित्य जोशी, नितीन सहस्त्रबुद्धे, मुनाल सहस्त्रबुद्धे, संजय डुबे आणि विनय जोशी यांनी केलेले आहे। अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते आहे। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांचा दशावतार या सिनेमाचा बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये दिलीप प्रभावळकर यांचा हा सिनेमा रिलीज झालेला आहे। 12 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट चांगला बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करत आहे। आणि या चित्रपटामध्ये आपल्याला दिलीप प्रभावळकर आहे, महेश मांजरेकर दिसत आहे आणि याच्यात प्रियदर्शनी इंदिलकर आहे आणि सिद्धार्थ मेनन सुद्धा या चित्रपटामध्ये आहे। आणि हा चित्रपट कोकणावर भाष्य करतो। कोकणामधले दशावतार हा सिनेमा, दशावतारी एक नाटक, एक पात्र आहे। त्या पात्रावरती दिलीप प्रभावळकरांनी आपलं आयुष्य पुरं घातलेलं आहे आणि कोकणामधली परंपरा आहे, ती परंपरा या चित्रपटामध्ये दाखवलेली आहे। दशावतार हे पात्र आहे, त्या पात्रासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य पुरं घातलेलं आहे आणि त्यांच्या जीवनात असं काय वळण येतं की त्यांना त्या पात्रामधनं ते बदला घेतात आहे। आणि हा चित्रपट थ्रिलर हॉरर चित्रपट आहे। चित्रपट चांगला बनवलेला गेलेला आहे आणि या चित्रपटाला चांगला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। हा चित्रपट चांगला चालत आहे। कोकणावर भाष्य करणारा चित्रपट आहे। दशावतार हा एक पात्र आहे, नाटक आहे, त्याच्यावरती हा पुरा सिनेमा दाखवला गेलेला आहे। आणि या चित्रपटामध्ये दिलीप प्रभावळकर अनेक पात्र कसे साकारतात आणि ते पात्रामध्ये चांगल्या प्रकारे ॲक्टिंग केलेली आहे दिलीप प्रभावळकर यांनी। आणि हा चित्रपट खूप चांगला चित्रपटगृहामध्ये चालत आहे। हा चित्रपट खूप चांगला बनवलेला गेला आहे आणि या चित्रपटाला चांगला रिस्पॉन्ससुद्धा मिळत आहे। या चित्रपटाने पहिल्या दिवशी 58 लाखाची कमाई केली होती आणि दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 1,20,00,000ची कमाई केली होती आणि या चित्रपटाने एकूण 2,40,00,000पर्यंत या चित्रपटाने कमाई केलेली आहे। आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालतसुद्धा आहे आणि आत्तासुद्धा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे। या चित्रपटाने आतापर्यंत चांगली कमाई केलेली आहे आणि मराठीमध्ये आता हा चित्रपटाला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि हिंदी प्रेक्षकसुद्धा हा चित्रपट लय सारे पाहायला येत आहे आणि चित्रपट चांगला बॉक्स ऑफिसवर चांगला चालत आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।